हॅलो फ्रेंड्स, संगीता क्रिएशन्समध्ये तुमचं खूप खूप स्वागत आहे। आज आपण पाहणार आहोत कटोरी गळ्याचं परफेक्ट कटिंग कसं करायचं ते। आता चला तर मी इथे तुम्हाला ब्लाऊजचं मेजरमेंट दाखवते। ब्लाऊजची टोटल उंची तुम्ही इथे पाहू शकता आहे 14.5 इंच। शिवल्यानंतर 13.5 इंचाची बरोबर उंची होणार आहे। आता इथे चेस्ट साईज पाहूया। चेस्ट साईज आहे 36 इंच आणि 1.5 इंच सिलाई मार्जिन। आता इथे मी 36 इंचासाठी शोल्डर घेतलेला आहे 5.5 इंच, आर्महोल घेतलेला आहे 5.25 इंच। आता गळा घेतलेला आहे इथे 2.25 इंच रुंद आणि गळा खुली तुम्हाला हवी तेवढी तुम्ही घेऊ शकता। मी इथे 10.5 इंच घेतलेले आहे कारण मला तयार 10 इंच हवी आहे आणि अर्धा इंच शिलाईमध्ये जातं। आता खालच्या बाजूने मी नॉर्मल आपण जसं खालच्या बाजूने पण 2.25 इंचावरतीच मार्किंग करायचं आहे आणि हा बॉक्स आखून घ्यायचा आहे। आता हा बॉक्स आखल्यानंतर वरच्या बाजूने शोल्डरच्या बाजूकडून खाली 3 इंचावरती एक मार्किंग घ्यायचं आहे आणि 3 इंचापासून आतल्या बाजूने गळ्याच्या आतल्या बाजूने अर्धा इंचावरती एक मार्किंग घ्यायचं आहे आणि खालच्या बाजूने जेवढी आपण उंची घेतली आहे तिथपासून वरती जवळजवळ 1.5 ते 2 इंच मार्किंग करायचं आहे आणि गळ्याच्या आतल्या बाजूने अशा पद्धतीने 1 इंचावर एक मार्किंग करून घ्यायचं आणि मग हा मटक्याचा असा शेप देऊन घ्यायचा आहे। हे अशा पद्धतीने सरळ असं मटक्याचा आकार देऊन घ्यायचा आहे जसं आपण मार्किंग केलेलं आहे तसं। पाहू शकता अशा पद्धतीने एकदम सुंदर असं मटक्याचा आकार आपण देऊन घ्यायचा आहे। आता मी याला अजून छान फिनिशिंगसाठी अशा पद्धतीने आकार दिलेला आहे, पाहू शकता। आता हा झाला परफेक्ट मटका गळ्याचा आकार। आता आपण इथे मटका गळा स्टिचिंग करताना कॅनव्हास वापरणार आहोत। त्यासाठी मी इथे कॅनव्हास घेतलेला आहे आणि आता हे कॅनव्हास मी डबल फोल्ड करून घेतलेला आहे। आता आपण जे मार्किंग केलेलं आहे त्या मार्किंगवरती कॅनव्हास बंद बाजूकडून गळ्याच्या बंद बाजूवरती ठेवायचं आहे आणि कॅनव्हासची बंद बाजू पाहिजे अशा पद्धतीने ठेवून घ्यायचं आहे। हाताने प्रेस करायचं आहे म्हणजे जे मार्किंग असतं आपण केलेलं चॉकने ते यावरती ओढलं जातं। आता या मार्किंगवरती आपण डार्क करून घ्यायचं आहे दुसऱ्या चॉकच्या साहाय्याने। हे अशा पद्धतीने जे मार्किंग आहे त्यावरती आपण पुन्हा चॉकने डार्क करून घ्यायचं आहे। आता इथे परफेक्ट आपला मटक्याचा आकार आलेला आहे। एकदा आपण ओपन करून पाहूया किंवा फोल्ड करून पाहूया। आता हे जे मार्किंग केलेलं आहे याला एकदा आपण सेंटरला पिन लावून घेऊया कारण साईडने आपण जवळजवळ 1 किंवा 1.25 इंचाचं मार्जिन सोडायचं आहे गळ्याचं कटिंग करताना, कारण स्टिचिंग करताना हा व्यवस्थित स्टिचिंग झाला पाहिजे। तर अशा पद्धतीने मी जवळजवळ इथे 1 इंचाचं मार्जिन सोडलेलं आहे आणि त्यावरती आता आपण कटिंग करून घेणार आहोत या गळ्याचं। आता या गळ्याचं कटिंग करून झालं की आतला जो गळा आहे तोही व्यवस्थित कटिंग करून घ्यायचा आहे। पाहू शकता आता आपल्या इथं मटक्याचा गळा कटिंग करून झालेला आहे। आता हा कटिंग केलेला पॅटर्न अस्तरवरती अशा पद्धतीने ठेवून घ्यायचा आहे आणि ह्याला तुम्ही हवं तर पिन लावून डायरेक्ट स्टिचिंग करू शकता किंवा प्रेस करून घ्यायचं आहे। मी आता इथे पिन लावून घेते, दोन्ही बाजूने गळा व्यवस्थित सेट करते। व्यवस्थित मार्किंगवरती जसं आहे तसं व्यवस्थित ठेवून पिनअप करायचं आहे आणि मग प्रेस करून घ्यायचं। आता मी इथे पिन वगैरे काढून प्रेस करून घेतलेला आहे गळा। आता गळा पूर्ण कॅनव्हास चिपकणारं कॅनव्हास होतं हे, त्यामुळे प्रेस केल्यानंतर ते पूर्ण अस्तरला चिटकलेलं आहे। तर आता जी ब्लाऊजची सुईची बाजू आहे त्यावरती अशा पद्धतीने अस्तर ठेवायचे की कॅनव्हासचा जो भाग आहे तो वरच्या बाजूने राहील आणि व्यवस्थित सेट करून घ्यायचे। कापड वगैरे हवं तर तुम्ही पिन वगैरे लावून मग स्टिचिंग करू शकता। आता मी ते व्यवस्थित सेट करून घेतलेलं आहे। आता बरोबर जसा कॅनव्हासचा आकार आहे गळ्याचा त्यावरती इथे शिलाई मारून घेणार आहे। आता शिलाई मारताना काळजी घ्यायची की अस्तरचं कापड किंवा मेन ब्लाऊजचं जे कापड आहे ते कुठेही गोळा होणार नाही आणि पूर्ण गळ्याला शिलाई मारून घ्यायची। आता शिलाई मारल्यानंतर गळ्याचं व्यवस्थित कटिंग करून घ्यायचं आहे जसा आकार आहे तसं। आणि गळ्याचा जो आतला भाग आहे त्याला छोटे छोटे कट देऊन घ्यायचे जेणेकरून अस्तरचं कापड इझिली फोल्ड होईल। इथे पाहू शकता मी छोटे छोटे कट देऊन घेतलेले आहे। कट दिल्यानंतर अस्तरचं कापड आतमध्ये अशा पद्धतीने फोल्ड करायचे व्यवस्थित आणि त्यावरती मग एक दाबटीप देऊन घ्यायची आहे।
दाबटीप देतानाही काळजीपूर्वक अस्तरचं कापड आणि मेन ब्लाऊजचं कापड आहे त्याची व्यवस्थित सेटिंग करायची, व्यवस्थित फिनिशिंगसह शिलाई मारायची आहे. जे व्यवस्थित कोपरे आहेत ते व्यवस्थित हाताने ॲडजस्ट करून घ्यायचे आहेत आणि मग दाबटीप देऊन घ्यायचे आहे पूर्ण गळ्यावरती. नंतर हे फोल्ड झालेलं कापड पूर्ण ओपन करायचं आहे आणि आतल्या बाजूने जे अस्तर आहे त्याच्या चारही बाजूने शिलाई मारून घ्यायची आहे व्यवस्थित फिनिशिंगसह आणि मग एक्स्ट्राचं जे कापड आहे ते कट करून घ्यायचं आहे. आता मी चारही बाजूने शिलाई मारून घेते आणि एक्स्ट्राचं कापड कट करून घेते. तोपर्यंत तुम्हाला जर माझे व्हिडिओ पाहायला आवडत असतील आणि तुम्ही चॅनलवर नवीन असताल, चॅनलला सबस्क्राईब केलेलं नसेल तर तुम्ही चॅनलला सबस्क्राईब जरूर करा. आणि जर माझा हा व्हिडिओ मटका गळ्याची कटिंग आणि स्टिचिंग जर तुम्हाला आवडले असेल तर लाईक करा आणि कमेंट करून सांगा की कटिंग करण्याची आणि स्टिचिंग करण्याची ही सोपी पद्धत आहे की नाही ते. आता मी इथे पूर्ण ब्लाऊजचं अस्तर जोडून घेतलं आहे, एक्स्ट्राचं कापड कट करून घेतलं आहे. आता आपण रेग्युलर ब्लाऊजला जसे टक्स घालतो तसेच टक्स मी इथे ब्लाऊजला घालून घेत आहे. मी इथे जवळजवळ 4 इंच उंचीचे टक्स मार्किंग करून घेतलेलं आहे आणि तसेच टक्स मी इथे मारून घेत आहे. प्रत्येक वेळी ब्लाऊजच्या उंचीनुसार टक्सची उंची बदलत असते. आता हा 36 साईज चेस्टचा ब्लाऊज आहे तर मी 4 इंच उंचीचं टक्स घेतलेला आहे. आता इथे आपण लावणार आहोत नॉड, कारण मटका गळा स्टिचिंग झालं की नॉड ही लावावीच लागते तरच मटका गळा छान दिसतो. आता मी ते ही रेडीमेड नॉड घेतलेले आहे. तुम्हाला जर कापडापासून नॉड बनवायचा व्हिडिओ पाहायचा असेल तर या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनमध्ये मी त्याची लिंक देते, तुम्ही पाहून घेऊ शकता. आता मी ते नॉडसाठी ब्लाऊजचं कापड वापरलेलं आहे. आता इथे मी डबल झुमक्याची नॉड बनवून घेत आहे. त्यासाठी मी 4 इंच लांब 4 इंच रुंद असं कापड घेतलेलं आहे आणि रेग्युलर आपण जशा नॉड बनवतो तशीच नॉड बनवून घेत आहे. पाहू शकता एक सिंगल झालेले आहे. आता त्यावरती आपण त्याच ब्लाऊजच्या कापडापासून प्लेन कापडापासून एक नॉड बनवून घेते डबल. आता दुसऱ्या बाजूनेही सेम त्याच पद्धतीने नॉड बनवून घ्यायचे आहेत. आता नॉट बनवून झाल्यावर मी सेंटरला एक कट दिला आहे आणि आता आपण जसं शोल्डरपासून खाली 3 इंचावरती मार्किंग केलेलं होतं त्या 3 इंचावरती मी ह्या दोन्ही नॉड व्यवस्थित जोडून घेत आहे. आता नॉड जोडून झाल्यानंतर आपण इथे लावणार आहोत लेस. तर ब्लाऊजला मॅचिंग अशी मी गोल्डन कलरचीच लेस घेतलेली आहे. वेल आहे ही लेसचा, वेल लेस म्हणतात याला. ही लेस मी घेतलेली आहे. ही पूर्ण ब्लाऊजच्या गळ्याला अशा पद्धतीने जोडून घ्यायचं आहे. लेस जोडताना पण ब्लाऊजच्या गळ्याची फिनिशिंग कुठे चेंज होणार नाही याची काळजी घ्यायची आहे आणि मगच ही लेस पूर्ण गळ्याला जोडून घ्यायची आहे. पाहू शकता आता मी ही लेस पूर्ण जोडून घेतलेली आहे आणि एक्स्ट्राची लेस कट करून घ्यायची आहे. आता पूर्ण गळ्याला जी लेस आपण जोडलेली आहे त्याला पुन्हा एकदा मागच्या साईडने पण दोन्ही साईडने व्यवस्थित शिलाई मारून घ्यायची आहे. अशा पद्धतीने मटका गळ्याचं पूर्ण स्टिचिंग झालेलं आहे. आणि तुम्हाला व्हिडिओ कसा वाटला ते कमेंट करून अवश्य सांगा. व्हिडिओ आवडला असल्यास लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. हा व्हिडिओ पूर्ण पाहिल्याबद्दल तुमचे खूप खूप धन्यवाद आणि सर्वांना श्री स्वामी समर्थ. पाहू शकता ब्लाऊजचा हा फायनल लुक.